आमच्याकडं कोणताही सण असला की हमखास बनवली जाते ती म्हणजे पुरणपोळी। आज आपण पुरणपोळीसाठी लागणारं सर्व साहित्य बघतोय। त्याच्यामध्ये डाळ शिजवून झालेली आहे आणि आता त्याच्यातलं पाणी काढायचं। ते पाणी काढण्यासाठी खाली खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे आणि आता आपण कुकरमधलं पाणी त्याच्यामध्ये काढून घेणार आहे, म्हणजे पूर्ण डाळ कोरडी करायची। पुरणपोळी ही महाराष्ट्रात प्रत्येक सणाला केली जाते। कोणताही सण असो किंवा कोणी पाहुणे येणार असले तरी गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळीच बनवली जाते। आता आपण याच्यातलं पाणी काढतोय। पाणी पूर्ण निथळून घ्यायचं। पाणी निथळल्यानंतर मग आता आपण कढईमध्ये ते पुरण ओततोय आणि कढईमध्ये पुरण ओतल्यानंतर इकडं गूळ चिरून घेतलेला आहे। जेवढी डाळ आहे तेवढंच गूळ घ्यायचा। मी 1 किलो डाळ घेतलेली आहे, त्याच्यासाठी मी 1 किलो गूळ चिरलेला आहे, म्हणजे मग पोळ्या एकदम छान गोड होतात। आपल्या आवडीप्रमाणे आपण गूळ कमी जास्त करू शकतो, पण शक्यतो डाळी एवढाच गूळ घेतलेला चांगला। आता हे गॅसवर पूर्ण परतायचं आहे। गूळ पूर्ण विरघळला जातो आणि मग आता सध्या पाणी सुटलेलं आहे गरम केल्यामुळं। आता बघा पूर्ण ते पुरण कोरडं झालेलं आहे। मग मी सुंठ, बडी, वेलदोडा आणि एक जायफळ असं याची पावडर केलेली आहे आणि ते त्या डाळीमध्ये टाकून आता कालवत आहोत। शक्यतो खाली उतरल्यानंतरच टाकायचं, गरम ह्याच्यामध्ये नाही टाकायचं। ज्यावेळेस आपण पुरण वाटायला घेणार आहे त्याच वेळेस ती सगळी पावडर टाकायची, कारण मग वास जाण्याची शक्यता असते। आता यावेळेस टाकायचा, टाकून चांगले एकजीव करायचं आणि नंतर मग पुरण वाटायची चाळणी आहे आणि त्याच्यामध्ये पुरण असं आपण बारीक करून घेतोय। पुरण बारीक होता आलेलं आहे